थँक्यू. काय सांगाल सर, आपली मुलगी राज्यात प्रथम आलेली आहे, काय वाटतं आपल्याला? सर्वप्रथम तुम्हालाही तुम्ही इथं आलात त्या सत्काराला तुम्हालाही थँक्यू. तनिषा चांगला रिझल्ट घेऊन येईल हे अपेक्षित होतं, पण राज्यात प्रथम येईल हे खूपच सुखद वाटलं आम्हाला. तशी ती बुद्धिबळात ती तशी नॅशनल चॅम्पियन आहेच आहे, त्यामुळे अभ्यासात तशीच ती पण हुशार आहे हे माहिती होतं, तिला चांगले मिळतीलच मार्क. प्रथम येईल हे थोडंसं छान वाटलं. अजून रिझल्ट बघितल्यावर आम्ही एकदम अनएक्सपेक्टेड होतं की आम्ही एकदम वाव असं एकदम 100पैकी 100 राज्यात आणि तेही प्रथम. खूप आनंद झाला सर. काय सांगाल मॅडम, आज आपल्या मुलीनं 100% 100 मार्क घेतल्यापैकी कसं वाटतं आपल्याला? अर्थातच आनंद वाटतोय, पण नेहमी आम्ही तिचं चेसमधलंच यश अनुभवत होतो. यावेळेस अकॅडमिक्समधलं एवढं म्हणजे एकदम राज्यामधलं एवढं छान उत्तुंग 100पैकी 100 एवढं यश तिला मिळतं आहे, त्याच्याबद्दल खूप अतिव आनंद होतो आहे. आणि नेहमीच तिच्याबद्दल अभिमान आहे, तो अभिमान वाटतोय खूप तिच्या आईवडील असण्याचा. कसं वाटलं आपल्याला 100पैकी 100 मार्क घेतल्याबद्दल? म्हणजे आनंद कसा वाटतो? आनंद म्हणजे खरंच म्हणजे एवढे मार्क मिळणं. माझं नाव तनिषा बोरामणीकर आहे. मी छत्रपती संभाजीनगरची आहे. मला बोर्डात 600 गुण मिळाले. 12वीमध्ये तुझा दिनक्रम कसा होता? 12वीचा अभ्यास मी शेवटचा 1.5 महिना कम्प्लिटली केला. त्याच्यात मी पेपर सॉल्व केले, बोर्डाचे जे काही मटेरियल होतं, क्वेश्चन बँक वगैरे ते सॉल्व केलं. मी रोज टार्गेट ठेवायची की आज मला एवढं संपायचं आहे, मग ते संपेपर्यंत मी झोपायचे नाही किंवा मग तेवढ्या टार्गेटला मला 2 तास लागू, 10 तास लागू, पण मी तेवढं करून हे संपायचे. आणि बेसिकली तेच केलं. कोणत्या विषयाला जास्त प्राधान्य दिलं तू? प्राधान्य मी अकाउंट्सचा अभ्यास आधीपासून केला वर्षभर, त्यामुळे अकाउंट्सची मी प्रॅक्टिस करत राहायचे. बाकी जे थेरी सब्जेक्ट्स होते ते नवीन होते, त्यामुळे ते मी माझे 3 थेरी सब्जेक्ट्स होते, इकॉनॉमिक्स, OCM आणि SP. माझं मॅथ्स नव्हतं, त्यामुळे मी OCM आणि SP पैकी एक सब्जेक्टचे 2-2 चॅप्टर, एक चॅप्टर असं रोज करायचं, असं डिवाइड करून केलं होतं. तुला खेळामध्ये सुद्धा आवड आहे, तर तू अभ्यास कसा केला आणि खेळासोबत शिक्षण या दोन्हीमध्ये कसा समन्वय साधला तू? मी समजा माझी स्पर्धा आहे, तर मी फक्त चेसचाच अभ्यास करेल, तेव्हा मी अभ्यास नाही करणार. पण जेव्हा माझी परीक्षा आहे त्याच्या आधी मग मी चेस नाही खेळणार. तर मी असं आयदर टॉर्नामेंट आहे किंवा आयदर एक्झाम आहे त्याच्यानुसार मी प्रायोरिटी सेट करायची आणि तसा अभ्यास करायचा. तुझं भविष्यात काय स्वप्न आहे? मी आता CA साठी अभ्यास करते, त्यामुळे सध्या आधी मी CAची परीक्षा देणार. कसं वाटतं तुला 100% 100 मार्क मिळाले? खूप छान वाटतं, अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. खूप छान वाटतं. श्रेय कोणाला देणार? माझ्या पेरेंट्सला, माझ्या टीचर्सला, माझ्या कॉलेजनी मला खूप सपोर्ट केला.